हे मंदिर 8 महिने पाण्याखाली असतं. तेच बघायला आम्ही पवना धरणाच्या काठावर असलेल्या वागेश्वर गावात गेलो. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. वागेश्वर गावात गेल्यावर भैरवनाथ मंदिर लागतं. मारुती, शंकर पार्वती, गणपती अशा मूर्त्या आपल्याला या मंदिरात बघायला मिळतात. या मंदिराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे असणारी भली मोठी घंटा. वसईच्या मोहिमेचं विजय प्रतीक म्हणून सहभागी सरदारांना चिमाजी अप्पाने चर्चवरच्या घंटा भेट दिल्या. त्यापैकी एक आपल्याला या छोट्याशा मंदिरात बघायला मिळते. तिथून आम्ही वागेश्वर मंदिराकडे जायला निघालो. एप्रिल, मे आणि जून महिन्यात धरणात पाणी कमी असल्यामुळे आपल्याला मंदिराच्या जवळ जाता येतं. हे मंदिर ज्या भागात आहे त्याला पवन मावळ असं म्हणतात. या भागाचं संरक्षण करण्यासाठी लोहगड, विसापूर, तुंग तिकोना असे उंच गड आहेत. 1972 साली धरण बांधून पूर्ण झालं आणि त्याच्या पाण्यात हे यादवकालीन मंदिर पूर्णपणे बुडालं. एका छोट्या ओढ्याच्या बाजूला गर्द झाडांमध्ये हे मंदिर बांधलं होतं. एकेकाळी भव्य मंदिराचे आता फक्त आणि फक्त अवशेष दिसतात. दगडांवर आता पाण्याचे क्षार जमा होऊन पांढरा रंग घेतलाय. बारीक नजर देऊन बघितलं तर दगडांवर केलेलं सुंदर कोरीवकाम आजही दिसतं. मंदिराच्या समोर नंदी, मंदिराचे खांब बघायला मिळतात. आजूबाजूला भरपूर समाधी शिळा सुद्धा आहेत. मंदिराच्या गर्भगृहात असणारी शिवपिंड आता काही वर्षांपासून पूजण्यात येते. जर हे मंदिर वाचवलं असतं तर आज 1000 वर्ष जुना इतिहासाचा ठेवा आपल्याला मिळाला असता. आम्ही इथे बराच वेळ थांबलो. धरणाच्या पाण्याजवळ जाऊन दूरवरचा सुंदर भाग बघितला. पवना धरणाचा हा भाग खरंच खूप सुंदर आहे आणि हे वागेश्वर मंदिर सुद्धा आज लुप्त होण्याच्या मार्गावर जरी असलं तरी या भागाचं सौंदर्य वाढवण्याचं काम या मंदिराने केलंय. व्हिडिओ शेअर आणि सेव्ह नक्की करा आणि लोणावळा भागात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.